आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार. आता तुम्ही म्हणाल काय दाखवायला लागलेत, काही कळना झाले. पॅलेसच्या गेटवर काही लोक घासाघाशी करायला लागल्यात, तर इकडे एक जण त्या रोलरनं कलर द्यायला लागलाय. अहो, ह्याच्यावरनं तुमच्या लक्षात आलं असेल, आवडी पॅलेसची डागडुजी चाललेली आहे. आणि ही डागडुजी करण्यासाठी खास स्पेशालिस्ट, रंगकाम करणारे, प्लंबिंग करणारे, वायरिंग करणारे माझे विद्यार्थी संतोष संदे कारंदवाडी, त्याला सर्वजण आप्पा म्हणून बोलवतात. हा जो आप्पा आहे हा अष्टपैलू कलाकार आहे. शिवाय याला अनेक बाबतीतलं ज्ञान आहे. तो स्वतः गायक आहे, वादक आहे, शिवाय तो प्रवचनही करतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला अध्यात्माचं ज्ञान भरपूर आहे. त्याचं जर का आपण प्रवचन वगैरे ऐकत बसलो तर आपली तहानभूक हारली जाते. तर हा आप्पा पंढरपूरची वारी करून 2 दिवसात तिथं आलेला आहे. त्याला फोन केला पंढरपूरला असताना, बा अशा असं माझं काम आहे. ठीक आहे सर, आपण करूया. तो परवा दिवशी आला, बघून गेला. लगेच आज त्यानं कामाला सुरुवात केलेली आहे. उत्कृष्ट कामाचा नमुना आहे. रंगकाम आणि काय काय करतो त्याच्याकडून आपण जाणून घेऊया, बघूया. आणि हे दोघं बापल्याग दोघंच आहेत, लक्षात ठेवा. मी तर माझ्या विद्यार्थ्यांना सांगितलेलं आहे, आता देखील सांगतोय, बाबांनो, तुमची कला तुमच्या पोरांना शिकवा. उद्या आपलं पोरगं उपाशी राहता कामा नये. मग ते कोणतीही असो, कामाला लाजायचं नाही. त्यांचं गुरुजीच लाजलं नाही तर विद्यार्थी कसं लाजतील सांगा बघू. ठीक आहे, आता प्रत्यक्ष माझ्या संतोषला भेटूया. तुम्हाला अनेक एकेका विद्यार्थ्यांची ओळख करून दिलेली आहे. त्यातीलच हा संतोष वेगळ्या क्षेत्रातील आहे, त्याची आपण माहिती करून घेऊया. पैलवान, जरा तुझं नाव सांगतो का? अरे परवा दिवशी तुला मी फोन केला होता, तू विभागीय स्पर्धेसाठी विठ्याला गेला होता, तुला बेस्ट लकी दिलं होतं. ते कशामध्ये भाग घेतलास काय, जरा आमच्या ह्या तरुण पिढीला जरा सांगतो का माहिती? जरा मोठ्या आवाजात सांग, म्हणजे मला ऐकायला येत नाही. हां, जरा इकडे लक्ष दे, जरा 2 मिनटं काम थांबव. माझं नाव स्वरूप संतोष संदे. मी विभागाला परवा भालापैकी या स्पर्धेमध्ये 3य क्रमांक मिळवला. आज कितवीला आहेस तू शाळेला? आता मी सध्या BA सेकंड इयरमध्ये शिकत आहे. कुठलं कॉलेज वगैरे काय? आर्ट्स कॉमर्स कॉलेज आष्टा या माझ्या कॉलेजचं नाव आहे. हां हां, आणि त्याचबरोबर कॉलेज करत करत ही मी वडिलांबरोबर हा व्यवसाय शिकत आहे. छान छान. बघा, व्हेरी गुड. बघा, हा कॉलेज करत करत हा वडिलांचा व्यवसाय हा शिकत आहे. मला खूप खूप आनंद झालेला आहे. तेव्हा ह्या सर्व तरुण पिढीला वाईट मार्गाला न लागता, व्यसनाच्या नादी न लागता, जमत असेल तर शिका, नसेल तर आईवडिलांचा धंदा करा आणि पोट भरण्याची कला शिका. हीच मला या विद्यार्थ्याच्याकडून तुम्हाला सांगायचे आहे. त्याला मी आणखीन बेस्ट लेख देतो त्याच्या शाळेला, त्याच्या खेळाला. ओके. हां, जय श्रीराम. जय श्रीराम. मी संतोष मारुती संदे. आपल्या या आमचे जे सर आहेत, जाधव सर, यांनी आम्हाला लहानापासून आम्हाला चांगलं शिक्षण दिलं. आणि त्यांच्या शिक्षणाच्या आधारावरती आमची परिस्थिती नसल्यामुळे आम्ही थोडंसं जास्त शिकलो नाही, परंतु त्यांच्या आशीर्वादाने आम्हाला ही जी कला जी जोपासली आहे, या कलेमध्ये इतका फायदा आहे की म्हणजे सरांना आम्ही आत्ता आलो, काल बघितलं, सरांना सांगितलं, सर असा विषय आहे. तर सर म्हणले आमचं काम आहे तर करूया म्हणलं सर. तसंच या कामासंदर्भात तर विषय वेगळाच आहे. तर दुसरी गोष्ट म्हणजे मला जास्त अध्यात्माची, गायनाची आवड जास्त आहे. तसंच सरांचं एक म्हणणं आहे की कोणतीही कला दडवायची नाही आहे. तर हा माझा चिरंजीव, आत्ताच ज्यानं जे नाव सांगितलं तुम्हाला, तो देखील माझ्यागत थोडक्यात अष्टपैलूच आहे. मी जसं प्लंबिंग, पेंटिंग, लाईट फिटिंग, रिवायरिंग, ब्रेकर सगळीच कामं जसं मी करतो आहे, तसंच माझ्या हाताखाली थांबून तो कॉलेज बघत बघत त्याने देखील ह्या सर्व क्षेत्रामध्ये परफेक्टली सगळं शिकून तो देखील स्वतः करतो आहे. आणि हे सगळं आमचे गुरुवर्य जाधव सर यांच्याच कृपेने झाले असं मला म्हणायला काय हरकत नाही आहे. जय श्रीराम. ओके. पहा, ह्या गेटची अशी अवस्था झालेली होती की येणारी जाणारी म्हणायची, अहो सर जरा ह्याला जरा मेकअप करा. अहो करूया करत मी चालढकल करत आलो.
पण अगदीच ओबडधोबड दिसायला लागल्यावर त्या दोघांना मी बोलवून हे कामकाज दाखवलं. सकाळपासून त्यांनी बघा त्या ब्रशिंग कागदनं त्यांनी असं पॉलिश पेपरनं हे सगळं घासून घेतलेलं आहे. आणि एक जण पुढं घासण्याचं कामकाज करतो आणि एक जण रंगकाम देण्याचं काम करतो. ह्याला म्हणायचं टीमवर्क. जो करेगा वो खाएगा. आमचं एक असते, बाबा तुला काय लागतंय ते आण कर, कुणी नावं ठेवता कामा नये. अशा दृष्टिकोनातून तुम्ही कसं करायचं तसं करा. ओके, अशा प्रकारे यांनी साहित्य आणलेलं आहे. त्यांचं कामकाज सुरू आहे. आवडी पॅलेसच्या गेटची ही अशी दुरावस्था झालेली आहे, म्हणजे कलर उडून गेलेला आहे. आणि अशा प्रकारे हे कामाला आलेलं गेट मी माझ्या संतोषला दिलेलं आहे. बघूया तो कसं काम करतोय. शेवटी कामावरच सगळ्या बाबी अवलंबून असतात. ज्याचं काम चांगलं त्याला दामही चांगलं मिळतं आणि त्याला मागणी चांगल्या प्रकारची असते. हे गेट नंबर 2 हे आहे. शेताकडील बाजूचं गेट नंबर 3 त्याचीही ऊन वारा पाऊस ह्यामुळे गंध चढलेला आहे आणि ते ओबडधोबड दिसत आहे. ते जरा आकर्षक दिसावं म्हणून मी रंगकामाचा हा मेनू काढलेला आहे. जवळजवळ 13 वर्षे झालं ह्या जाळ्या बसवलेल्या आहेत. आता ह्यांना छिद्र पडायला लागले, ते देखील बदलून घेणार आहे. पहा ही खिडकी, हिची अवस्था अशी झालेली आहे. याला बोळं घालून थांबवायचं चालले, म्हणजे बसकं पडल्यात. तेव्हा हे सगळं कामकाज बघितलं संतोषने आणि सर मला ह्यातलं सगळं येतं आहे. ठीक आहे, सगळं करून टाक. हे खिडक्याही बघा ऊन वारा पाऊस यामुळे अशा हे झालेल्या आहेत. ठीक आहे, तर आता हे सगळं कामकाज झाल्यानंतर नवीन फोटो तुमच्यासाठी खास पाठवला जाईल. एकंदरीत त्याच्या कामाचा आदर्श नमुना. ओके, जय महाराष्ट्र.